वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज मी करणार आहे भरलेलं पापलेट। तर यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे, 7-8 मिरच्या घेतल्या आहेत, लसूण, आलं, खोबरं घेतलं आहे पाव कप, हळद, मीठ आणि लिंबू। तर आधी आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे जो पापलेटमध्ये भरायचा आहे तो। तर मिरच्यांचे तुकडे करून घालायचे आहेत, आल्याचे तुकडे करायचे आहेत, लसूण, खोबरं, हे जे साहित्य आहे ते हळद, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस हे सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि अगदी 2 टेबलस्पून पाणी घालून आपल्याला ह्याचं एक सरसरीत असं वाटण करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला पाणी न घालता वाटण करायचं आहे। 2च टेबलस्पून पाणी घातलं आहे वाटलं जावं म्हणून, जास्त पाणी घालायचं नाही ह्याच्यात। आणि ह्याचं मी एक वाटण करून घेणार आहे। मी इथे ही 2 पापलेट आणलीत आणि ही अशी कापून आणली होती आणि त्याला चिराही मारून आणल्या होत्या। आता आपण काय करायचं आहे, याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण हळद आणि मीठ आतमध्ये पण त्याला पूर्ण लावून आपण ह्याला एक अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। हे बघा, आता माझं वाटण तर तयार आहे। तर हे कच्चं वाटण आहे, त्यामुळे आपण ह्याला पॅनमध्ये परतून घेणार आहोत। हे वाटण आता 1-2 मिनटं त्याचा जो कच्चापणा आहे ना तो जाण्यासाठी आपण ह्याला परतून घेऊया पॅनमध्ये। असं 1-2 मिनटं परतून घ्यायचं। झालं आहे परतून, त्यातलं पाणी थोडंसं जे काय होतं ते निघून गेलं आहे आणि मग आपण आता ह्याला पुन्हा बाउलमध्ये काढून घेऊया। मी गरम असतानाच पापलेट भरून घेतली पुन्हा, कारण ते मॅरिनेशनसाठी पुन्हा अर्धा तास ठेवायचं होतं म्हणून तुम्ही थोडा वेळ थांबू शकता। तर हे मी आतमध्ये पूर्ण भरून घेतलं आहे आणि थोडंसं वरूनही त्याला, पापलेटच्या वरूनही मी त्याला लावून घेतलं आहे। हे बघा, व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता मी इथे व्यवस्थित वरून ही थोडंसं पेस्ट अशी लावून घेतली। अशी मी 2ही पापलेटं भरून घेतली आहेत। तुम्ही बघू शकता ही मी 2ही पापलेटं अशी भरून घेतली। हे बघा, हे झालेलं आहे। अर्धा तास ठेवून द्यायचं आणि आता पॅनमध्ये थोडंसं तेल घालून मी याला तळून घेणार आहे छानपैकी। थोडंसंच तेल घातलं आहे, जास्त तेल लावलं नाही। आणि अजून एक, जर तुम्हाला, आता मी हे डायरेक्टच करते आहे, पण समजा तुम्हाला हे असं डायरेक्ट पॅनवर नाही तळायचं आहे, तर याला आपण जे मच्छीच्या आधी मी हलवासाठी रेसिपी केली होती त्याला जसं आपण रवा, तांदळाची पिठी, थोडासा मसाला, थोडासा हळद आणि मीठ लावून एक मिक्सचर करून घ्यायचं आणि ते वरतून त्याचं कोटिंग करून घ्यायचं। तर त्याला छान असं कडक पण होतं ते। मला आज तसं नको होतं, कारण आपण नेहमीच तसं करतो, कशाच मच्छी फ्राय करतो, म्हणून मी हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने असं करून घेतलं। हे जेव्हा आपण करतो ना तेव्हा बहुतेक वेळेला ना त्याचं जे आपलं पापलेटचं जे वरचं कवर आहे ना ते निघतं, कारण आपण जेव्हा चमचा वापरतो तेव्हा त्याचं वरचं कवर निघतं। तर आज तसं नको होतं म्हणून केलं आहे। पण जर तुम्ही रव्याचं त्याला जे आपण पीठ करतो ते लावू ना, तर हे असं फाटणार नाही आणि अगदी व्यवस्थित न फाटता होईल। हे बघा, आता मी हे दुसरं पापलेट पण तसंच तळून घेतलेलं आहे। तर हे बघा, असं आपलं पापलेट आता, हे बघा आता तुम्हाला दिसतं ना या साईडने त्याचे असं पापलेटचं जे वरचं आवरण असतं ना ते असं निघतं रवा न लावल्यामुळे। आपली चॉईस आहे, आपल्याला हवं तसं आपण करू शकतो। हे बघा, असे माझे 2ही पापलेट करून तयार आहेत। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।